नमस्कार मित्रांनो. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती सर्व कायद्याच्या विद्यार्थ्यांचे व कायद्याची आवड असणाऱ्या सर्व मित्र आणि बंधू भगिनींचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण BNSS म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यातील कलम 2 मधील दखलपात्र गुन्हे, अदखलपात्र गुन्हे म्हणजे काय, बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय, तसेच FIR आणि NC म्हणजे काय यातील आपण फरक पाहणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, BNSS मधील कलम 2 मध्ये दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे असे सेक्शन 2 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे. दखलपात्र गुन्हे म्हणजेच कॉग्निजेबल ऑफेन्स आणि अदखलपात्र गुन्हे म्हणजेच नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर मित्रांनो, दखलपात्र गुन्हा म्हणजे BNSS मध्ये दखलपात्र गुन्ह्याची व्याख्या सांगितलेली आहे. दखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे की संहितेत सांगितल्याप्रमाणे दखलपात्र गुन्ह्यांचे पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय विदाउट वॉरंट तुम्हाला अटक करू शकतात. तसेच अदखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना अटकेचे कुठलेही अधिकार नसतात. तसेच दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीत BNSSचे जे शेड्यूल 1 दिलेले आहे, तसेच इतर कुठल्या कायद्यांमध्ये जर दखलपात्र गुन्ह्यांची व्याख्या सांगितलेली असेल तर त्याप्रमाणे दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे याबाबतची आपल्याला माहिती समजून जाईल. तसेच BNSSचे कलम 2 मध्येच बेलेबल ऑफेन्स म्हणजेच जामीनपात्र गुन्हे आणि नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजेच अजामीनपात्र गुन्हे. तर मित्रांनो, सेक्शन 2 BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मध्ये बेलेबल ऑफेन्स ची व्याख्या सांगितलेली आहे. बेलेबल ऑफेन्स मध्ये BNSSचे जे फर्स्ट शेड्यूल आहे त्यामध्ये जे गुन्हे सांगितलेले आहेत ते बेलेबल ऑफेन्स आहेत. तसेच इतर कुठला आणखीन कायदा आणि त्या कायद्यामध्ये जर ते गुन्हे बेलेबल म्हणजे जामीनपात्र सांगितले असतील तर ते अशा गुन्ह्यांना आपण बेलेबल म्हणजेच जामीनपात्र गुन्हे म्हणायचं. आणि असे जामीनपात्र गुन्हे सोडून इतर जे कोणते असतील ते नॉन बेलेबल ऑफेन्स असतील म्हणजेच अजामीनपात्र गुन्हे. थोडक्यात मित्रांनो, बेलेबल ऑफेन्स मध्ये म्हणजेच जामीनपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीचा बेल मिळवणे हा कायदेशीर आणि संविधानात्मक अधिकार आहे. तसेच नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये या सर्व पॉवर व त्याचे अधिकार हे मान्य न्यायालयाला दिलेले आहेत, कोर्टाला दिलेले आहेत. कोर्ट स्वतःचं डिस्क्रेशन वापरून आपल्याला काही कंडिशन्स इम्पोज करून काही शर्ती व अटींवरती आपल्याला जामीन देतं. म्हणजेच नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये सर्व पॉवर आणि डिस्क्रेशन हे कोर्टाला दिलेले आहेत आणि बेलेबल ऑफेन्समध्ये सुद्धा बेल कोर्टच देतं, परंतु तो आरोपीचा तो अधिकार असतो आणि त्या अधिकाराप्रमाणे आरोपीला ती जामीन म्हणजेच बेल ही मिळाली पाहिजे. तसेच मित्रांनो, BNSS मधील कलम 173 मध्ये इन्फॉर्मेशन टू कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजेच FIR याबाबत माहिती दिलेली आहे. मित्रांनो, जुना CRPC कायदा किंवा नवीन BNSS या दोन्हीमध्ये सुद्धा FIR ची व्याख्या कुठेही दिलेली नाही. फक्त एवढीच माहिती दिलेली आहे की इन्फॉर्मेशन टू कॉग्निजेबल ऑफेन्सेस कलम 173 आणि कलम 174 मध्ये इन्फॉर्मेशन ॲज टू नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर मित्रांनो, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे काय आणि FIRचे ऑफेन्स म्हणजे काय यातील आपल्याला थोडक्यात फरक पाहायचा आहे. तर FIR मध्ये दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात वर्दी दिली जाते, माहिती दिली जाते. त्याप्रमाणे ते पोलीस ती माहिती रेकॉर्ड करतात आणि त्यांना ती बंधनकारक राहतं की तशा गुन्ह्यामध्ये किंवा तशा माहितीमध्ये गुन्हा नोंद करावा म्हणजेच FIR नोंद करावा. तसेच मित्रांनो,
NC म्हणजेच नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजेच अदखलपात्र गुन्हे, जे की कलम 174 BNSS मध्ये सांगितलेले आहेत. तर अशा गुन्ह्यामध्ये जर पोलिसांना अदखलपात्र स्वरूपाची तक्रार जर आली, तर पोलिसांनी ती तक्रार त्यांच्या कार्यालयामध्ये शासनाने जो कोणता फॉर्मॅट तयार केलेला आहे आणि जे काही बुक असतील, पुस्तक म्हणजे नोंदवही असतील, त्यामध्ये ते अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे हे नोंद करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस ज्या कोणी व्यक्तीने ती माहिती दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे, त्या व्यक्तीला ते अदखल स्वरूपाची तक्रार नोंद केल्यानंतर म्हणजेच NC नोंद केल्यानंतर ती NCची प्रत त्याला देतील आणि त्याला कोर्टात जाऊन दाद मागा म्हणून पोलीस सांगतील. तर मित्रांनो, NC ऑफेन्सेस म्हणजे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे की अदखलपात्र गुन्हे. अदखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना तपास करण्याचे अधिकार नसतात. पोलीस त्याच्यात तपास करू शकत नाहीत. तुमच्या विरुद्ध NC जरी नोंद झाली तरी पोलीस तुम्हाला कोर्टाच्या आदेशाशिवाय पोलीस स्टेशनला बोलवू शकत नाहीत किंवा स्वतः तपास सुद्धा करू शकत नाहीत. तर मित्रांनो, NC सारख्या ऑफेन्समध्ये पोलिसांना कोर्टाकडून परवानगी मिळवावी लागते तपास करण्यासंदर्भात, आणि कोर्टाने परवानगी दिली तर त्यानंतर जसे दखलपात्र स्वरूपात किंवा दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना तपास करण्याचे अधिकार आहेत, ते सर्व अधिकार हे NC ऑफेन्समध्ये सुद्धा कोर्टाच्या आदेशानंतर मिळतात. परंतु तरीसुद्धा अटकेचे अधिकार पोलिसांना मिळत नाहीत. NC ऑफेन्समध्ये